हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अरुण नाईक यांचा एक सुंदर लेख वाचण्यात आला. आज खास तो आपल्या सर्व सुज्ञ पालकांसाठी. नुकतीच एक बातमी वाचली. नेहमी चांगले मार्क्स मिळवणाऱ्या मुलीला 10वीचा पहिलाच पेपर चांगला गेला नाही आणि संध्याकाळी तिनं आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही, पण मुलगी मात्र संपली. मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यानं शेवटच्या वर्षाला गोल्ड मेडलऐवजी सिल्व्हर मेडल मिळालं म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला मात्र घाबरतो. एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारलं की सर्वजण त्यांना काय म्हणतात. मुले म्हणाली स्कॉलर. मग मी विचारलं का, तर मुलं म्हणाली कारण आम्हाला चांगले मार्क्स मिळतात. मी समीकरण मांडलं. अ बरोबर ब आणि ब बरोबर क या अर्थी अ बरोबर क म्हणजेच मी बरोबर स्कॉलर आणि स्कॉलर बरोबर मार्क्स याचाच अर्थ मी बरोबर मार्क. जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागलो तेव्हा जरा कमी मार्क मिळाले की आपली किंमत कमी झाली आहे असं वाटतं. सर्व परीक्षा बोर्डांनी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक आणि मुलं यांच्या डोक्यात अगदी फिट्ट बसलं आहे. हे धोकादायक आहे. माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी वा म्हटलं. ती लगेच म्हणाली मार्क दे. मी चित्राच्या बाजूला लिहिलं छान. ती म्हणाली मार्क दे 100 पैकी. अडूनच बसली. शाळेत अगदी जायच्या आधीपासून हे डोक्यात शिरलेलं आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणानं हे सगळे बळी घेतले आहेत. जेव्हा कधी पालकांना विचारलं की तुमच्या मुलांनी काय व्हावंसं तुम्हाला वाटतं, तेव्हा हमखास उत्तर येतं की एक चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा. जर आपण विरोधाभास पाहूया. मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांना एक चांगला डॉक्टर बनायचं आहे. मी त्यांना विचारलं चांगला डॉक्टर कोणाला म्हणता येईल, तर ती मुलं म्हणाली की जास्तीत जास्त लोकांना चांगला उपचार देऊन बरा करतो तो चांगला डॉक्टर. सिल्व्हर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्याला सुद्धा चांगलंच बनायचं असेल ना, पण बनला का? त्याआधीच तो गेला. चांगला नागरिक, चांगला माणूस, चांगला डॉक्टर, चांगला व्यावसायिक, आपण जेव्हा काहीतरी चांगलं करतो तेव्हा तो चांगला बनतो, नुसत्या मार्कांनी नाही बनत. एका 9वीतल्या मुलीला चाचणी परीक्षेमध्ये गणितात 20पैकी 14 मार्क्स मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्याशी बोलताना तिचं पहिलं वाक्य होतं की आय एम युजलेस. या मुलीला 10वी नंतर क्रीडा पत्रकार बनायचं आहे. त्यासाठी ती कला शाखेला जाणार आहे. मी विचारलं की आर्ट्सला गणित असतं का, तेव्हा ती नाही म्हणाली. मग मी म्हटलं याचा अर्थ तू 10वी नंतर गणिताला टाटा करणार आहेस. मग तू गणितासाठी जीव का देत होतीस. हे ऐकल्यानंतर मात्र तिलाही हसू आलं. काय आहे की गुणी मुलगी, भावंडात हुशार मुलगी, सर्वांची आवडती, 90% मिळवायला हवेत या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचं तिला दडपण आलं होतं. ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युजलेस. मुलांमध्ये खूप क्षमता असते, परंतु मार्कावर लक्ष केंद्रित केल्यामुळं त्या क्षमतांना किंमत दिली जात नाही. आज जग अगदी जवळ आलंय. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. पालकांनो, हे लक्षात घ्या की आपल्या लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क्स मिळतात तेव्हा आपण नकळत हिंसक होतो, मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो. मार्कांवरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचं याचा विचार करूया. 3 इडियट्स सिनेमातल्या मुलाखतीतल्या प्रसंगात आजवर मार्कांवर आपली किंमत ठरवणारा घाबरणारा मुलगा म्हणतो जिंदगी में तो कुछ ठीक ठाक कर ही लूंगा. हा आत्मविश्वास मुलांना द्या. आणि ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच इतरांना सुद्धा शेअर करा. काय खरंय ना? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.